नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर. 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. कोकणवासियांचं संगीत नाटकांवर विशेष प्रेम असतं. खास कोकणवासियांसाठी कोकणातील प्रतिभावंत कलाकार एका उत्कृष्ट कलाकृतीचे, एका उत्तम संगीत नाटकाचे सादरीकरण लवकरच करणार आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी. या संत परंपरेतील एक उल्लेखनीय नाव म्हणजेच संत वेण्णा स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांच्या पट्टशिष्या संत वेण्णा स्वामी यांचा सांगीतिक जीवन प्रवास आपण लवकरच अनुभवणार आहात. या नाटकातून संत वेण्णा स्वामी यांच्या भक्ती रसपूर्ण आयुष्याचे, आध्यात्मिक प्रगतीचे दर्शन आपणास घडणार आहे. नेहरू सेंटर मुंबई, भरत नाट्य मंदिर पुणे, हैदराबाद, रत्नागिरी या ठिकाणी केलेल्या यशस्वी सादरीकरणानंतर खास चिपळूणकरांसाठी संगीत तमसोमा ज्योतिर्गमय या नाटकाचा प्रयोग लवकरच सादर केला जाणार आहे. हे नाटक आम्ही का पाहायचे? या नाटकाचे वैशिष्ट्य काय आहे? या नाटकाचा प्रयोग कोणत्या दिवशी आहे? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेले असतील. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपलं चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राइब करा. संत वेण्णा स्वामी यांच्या पारमार्थिक कारकिर्दीचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घडवणार आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या उत्कृष्ट कलाकृतीचा आस्वाद आपण नक्कीच घ्याल. संत वेण्णा स्वामी म्हणजेच मिरज मठाच्या मठाधिपती, पहिल्या स्त्री महंत, पहिल्या स्त्री कीर्तनकार. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी बालविधवा झालेली लहानगी वेण्णा ते संत वेण्णा स्वामी हा प्रवास थक्क करणार आहे. त्यांना समर्थ रामदास स्वामींचे शिष्यत्व कसे प्राप्त झाले? अज्ञानाच्या, अनिष्ट रूढींच्या अंधकारातून ज्ञानाच्या, परमार्थाच्या प्रकाशाकडे त्यांची वाटचाल कशी झाली हे आपणास या नाटकात पाहायला मिळणार आहे. संत वेण्णा स्वामी यांची रामभक्ती परमार्थाच्या अत्युच्च स्तरावर पोहोचली होती. आपल्या भक्ताच्या मदतीसाठी प्रत्यक्ष भगवान रामचंद्र रामाईच्या रूपात आले आणि त्यांनी आपल्या भक्तावर कृपा केली. संत वेण्णा स्वामी यांच्या पारमार्थिक अधिकारामुळेच त्यांना भगवान हनुमंतांचे दर्शन घडले. विषप्रयोगातून मिळालेले पुनर्जीवन हाही एक दैवी चमत्कारच. भक्ती लहरींनी मंत्रमुग्ध करणारे अनेक उत्कट आध्यात्मिक प्रसंग या नाटकात रेखाटलेले आहेत. हे नाटक आपल्याला 400 वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाते. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक पाहताना समर्थ रामदास स्वामी यांच्या थोर व्यक्तित्वाचे, महान पारमार्थिक कार्याचे दर्शन आपणास घडते. हे नाटक पहावे गुरु शिष्यातील पवित्र नात्यासाठी, परमेश्वराची हळवी बाजू अनुभवण्यासाठी, अंगावर रोमांच निर्माण करणाऱ्या आध्यात्मिक अनुभूतीसाठी आणि श्रीरामांच्या भक्तिरसात रंगून जाण्यासाठी. हे नाटक पाहताना दर्जेदार नाट्यपदांचा आणि मनाला भिडणाऱ्या संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे श्री विलास कर्वे यांनी. नाट्यपदांची रचना आणि संगीत दिग्दर्शन केले आहे श्री नीलकंठ गोखले यांनी.
यांनी संगीत तमसोमा ज्योतिर्गमय या 2 अंकी नाटकाची निर्मिती केलेली असून या नाटकाचे सादरकर्ते आहेत अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण आणि श्री नटरंग नाट्य संस्था दापोली. संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध गायक नट श्री ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर यांचे मार्गदर्शन या नाटकास लाभलेले आहे. आता जाणून घेऊया या नाटकाच्या प्रयोगाविषयी. या नाटकाचा प्रयोग येत्या 8 मे 2024 रोजी चिपळूण येथे सादर केला जाणार आहे. या नाटकाचे स्थळ आहे अर्थातच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण. या नाटकाची वेळ आहे रात्री 9:30 वाजता. या नाटकाच्या प्रवेशिका 6 मे 2024 पासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर जरूर संपर्क साधा आणि गुगल पे या माध्यमाद्वारे आपले तिकीट आजच बुक करा. प्रवेशिकांचे शुल्क रुपये 300, 200, 100 असे आकारण्यात आलेले आहे. त्यामुळे वाट कसली बघताय? जास्तीत जास्त संख्येने या नाटकाचा तुम्ही आस्वाद घ्या. आपले तिकीट आजच बुक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनेल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कलाकृतींची माहिती घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.